नीट पेपर फुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली। राज ठाकरे म्हणाले की देशभरात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते, मात्र त्याला दडपण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात असून त्यांच्यावर लाठीमार करण्यात येत आहे। या कारवाईचे पडसाद आता संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रातही उमटत असल्याचं त्यांनी सांगितलं। राज ठाकरे यांनी भाजपला त्यांच्याच पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून दिली। विरोधी पक्षात असताना भाजपने अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती असं सांगत त्यांनी 26/11 हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांचा राजीनामा तसेच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांच्या विरोधात आंदोलनाचा उल्लेख केला। एखाद्या खात्यात अपयश आले तर त्याची जबाबदारी संबंधित मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे। विद्यार्थ्यांच्या सुरुवातीची मागणी केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती, मात्र विद्यार्थ्यांवर झालेल्या या कारवाईनंतर हा प्रश्न आता थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचलाय। नीट परीक्षेबाबत आपण सुरुवातीपासूनच केंद्रीकृत परीक्षेला विरोध केला होता अशी आठवण करून देत त्यांनी मी पंतप्रधानांना त्यावेळी सांगितले होते की आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, आज उद्या विद्यार्थी आत्महत्या करतील। दुर्दैवानं आज तेच घडताना दिसतंय असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय।